नमस्कार, एबी मराठी न्यूजमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। स्वेरीच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19वा युवा महोत्सव जल्लोषात साजरा होतो आहे आणि या युवा महोत्सवाचं एक वेगळं आकर्षण ठरलं आहे ते म्हणजे स्वेरीच्या MBAच्या विद्यार्थ्यांनी आणि त्या डिपार्टमेंटने त्या ठिकाणी उभा केलेला भव्य असा कृषी आणि औद्योगिक असा ग्राहकांचा मेळावा असणारा वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची माहिती देणारा हा ट्रेड एक्सपो पहिल्यांदाच युवा महोत्सवामध्ये त्या ठिकाणी सादर केला जातो आहे। जे स्वेरीमध्ये त्या ठिकाणी MBAचं शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे MBA विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत करण पाटील सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर हा ट्रेड एक्सपो त्या ठिकाणी उभा केलेला आहे। खरं तर युवा महोत्सव म्हणलं का सोलापूर जिल्ह्यातल्या अगदी ग्रामीण भागातल्या गावखेड्यातली पोरं या ठिकाणी आलेत आणि त्या पोरांना आपल्या गावखेड्यातलं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, वेगवेगळ्या औद्योगिक वस्तू आहेत किंवा ज्या आपल्या भागामध्ये तयार होणारा जो माल आहे त्याची ओळख व्हावी आणि एक बिझनेसच्या दृष्टिकोनातून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांना याची सगळी माहिती व्हावी या उद्देशाने हा स्टॉल त्यांनी ट्रेड एक्सपो उभा केलेला आहे। माझ्याबरोबर बोलण्यासाठी पाटील सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया संकल्पना आणि मग आपण विद्यार्थ्यांकडे भेट देऊया। सर, खरं तर एक वेगळा प्रयोग 19व्या युवा महोत्सवापर्यंत आजपर्यंत कधीही झाला नव्हता। तुम्ही ट्रेड एक्सपोचं आयोजन तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन केलं आहे, याच्या पाठीमागची काय भूमिका होती आणि काय सांगचाल, काय प्रतिसाद मिळतो? नमस्कार। याच्या पाठीमागच्या दोन भूमिका या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। आमचे MBAचे विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या क्लासमध्ये शिकवत असतो। ते क्लासमध्ये जे शिकतात ते त्यांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्यांच्या कसा यूज करता येईल, त्याचा कसा वापर करता येईल आणि जेणेकरून त्यांचं जे स्किल आहे ते स्किल त्यांचं इम्प्रूव्ह होईल, त्यांना काहीतरी चांगलं शिकायला मिळेल। या एका उदात्त हेतून आदरणीय रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली 19व्या युवा महोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही ह्या स्टॉलची उभारणी केलेली आहे आणि त्याला आम्ही ट्रेड एक्सपो हे नाव दिलेलं आहे। ह्या एक्सपोमध्ये सुमारे 50 स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत। यामध्ये फूड इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमधले स्टॉल, बँकिंग इंडस्ट्रीमध्ये स्टॉल, ज्वेलरी इंडस्ट्रीमधले स्टॉल, असे टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये स्टॉल, हेल्थ केअर, महिला बचत गट यासारखे 50 स्टॉल या ठिकाणी उभे आहेत। त्यानंतर या 19व्या युवा महोत्सवामध्ये जे कला रसिकप्रेमी आलेले आहेत त्या कला रसिकप्रेमींसाठी ही एक मेजवानी ठरलेली आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या MBA डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थिनी आहेत त्यांना जातं आहे। कारण गेल्या 8 दिवसापासून ह्या एक्सपोचं प्लॅनिंग करत आहोत आणि रात्रंदिवस ह्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन ह्या एक्सपोचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल मी संस्थेचं अगदी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा एक्सपो करायची संधी दिली आणि ह्या ठिकाणी हा एक्सपो अतिशय दिमागात सुरू आहे। हा एक्सपो उद्या आणि परवा इथं सुरू राहणार आहे। एक्सपोची वेळ आहे सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत। मी पंढरपूरच्या आसपास असणाऱ्या सर्व भागातील ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी ह्या एक्सपोला भेट द्यावी आणि इथं उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं त्यांनी विकत घ्याव्या आणि त्याचा आनंद लुटावा। तर हे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या साथीनं हा एक्सपो खरं तर आयोजित केला आहे। काय सांगाल, MBAचं शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेत असतानाच अगदी जे पुढे जाऊन आयुष्यात बिझनेस वाढीसाठी करायचं आहे, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना तुम्ही प्रेझेंट करणार आहात, लोकांपर्यंत त्या ठिकाणी बिझनेसच्या दृष्टिकोनातून जाणार आहेत आणि या एक्सपोमधून तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव प्रत्यक्षपणे मिळतोय। काय सांगसाल 2 दिवसात? आमच्या दृष्टिकोनातून हा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे सर। आता पुढच्या इयरला आम्हाला स्पेशलायझेशन आहे सर, त्या दृष्टीने हे बिझनेसचे सगळे पॉईंट आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत सर। त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स भेटला। रोंगे सरांनी, पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली सर हा मस्त झाला ट्रेड एक्सपो। तर हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो अनुभव त्या ठिकाणी मिळतो। जे स्टॉल आहेत ते मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहेत। काही मुलं माझ्यासोबत आहेत। काय सांगशील, एक्सपोमध्ये तो आहे की नाही साहेब? आहे की। काय सांगशील, काय केलंय, कसा अनुभव आहे तुझा? काय सर, आम्हाला म्हणजे पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगली संधी मिळाली की असे प्रत्येक ठिकाणी जायचं, स्टॉलवाल्यांना भेटायचं, म्हणजे मार्केटिंग स्किल्स वगैरे हे सर्व मुलांचे डेव्हलप होण्यासाठी खूप चांगली मदत मिळाली आहे आणि आम्ही MBAचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला हे फार गरजेचं आहे। असा इव्हेंट सोलापूर जिल्ह्यात फक्त आपलंच कॉलेज करतं, त्याच्यामुळे एक नंबर चांगलं वाटतं। तर हे सगळे स्टॉल तुम्ही बघताय, प्रत्येक स्टॉलला त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी भेट देत आहेत। आरोग्य असेल, वेगवेगळ्या खाऊचे त्या ठिकाणी पदार्थ असतील किंवा वेगवेगळ्या वस्तू असेल, हा बिझनेस एक्सपोच्या माध्यमातून जे आहे ते त्यांनी खूप चांगलं आयोजन हे या विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी हेल्थ चेकअपचा सुद्धा त्या ठिकाणी स्टॉल जो आहे ते स्टॉल या बिझनेस एक्सपोच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी ट्रेड एक्सपोच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावलेला आहे। फ्री बॉडी फिटनेस आणि चेकअप
त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे. काय सांगाल, युवा महोत्सव सुरू आहे आणि युवा महोत्सवामध्ये पहिल्यांदा हा ट्रेड एक्सपो त्या ठिकाणी कॉलेजनं लावलेला आहे. येस, पहिल्यांदा तर ही चांगली गोष्ट आहे की हा एक्सपो इथं कॉलेजनं अरेंज केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला पण आज बघतो की युवकांना बरीच हेल्थकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुठं ना कुठं लाईफस्टाईल बदलते, खाण्याच्या सवयी बदलतात, राहणीमान आपलं बदललं आहे, त्यामुळे चॅलेंजेस येतात युवकांना पण जास्त. तर युवकांच्या फिटनेसकडे आमचं जास्त लक्ष आहे आणि युवकांसोबत त्यांच्या परिवारात पण असे बरेचसे चॅलेंज असतात फिटनेससाठी. तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली कॅम्पेनिंग करतो की जेणेकरून इथले जे युवक आहेत त्यांना फिटनेस चांगला ठेवता येईल त्यासाठी. तर हा फिटनेसचा त्या ठिकाणी ट्रेड एक्सपोमधला त्या ठिकाणी स्टॉल होता. अनेक स्टॉल आहेत, काही खवय्याचे जे स्टॉल आहेत ते खवय्याचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. या ठिकाणी जे आहेत मी हे करणार आहे की जे खाद्यपदार्थ आहेत, जी खरं तर सोलापूरची ओळख असणारी ही बाजरीची जी स्पेशल भाकरी आहे, त्याचासुद्धा स्टॉल या MBAच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. त्या MBAचं शिक्षण घेत असणाऱ्या ज्या मुली आहेत त्या आहेत. काय सांगचाल, शिक्षण घेत असतानाच एक ट्रेड एक्सपोसारखा महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी 2 दिवस झालं तुम्हाला ही संधी विद्यापीठानं उपलब्ध करून दिली आणि काय अनुभव आहे तुमचा? हो, आम्हाला कळालं की बिझनेस कसा करायला पाहिजे आणि जे क्लासमध्ये शिकवतात ते रिअल एक्सपिरियन्स करायला भेटला ट्रेड एक्सपोमुळे आणि कॉलेजमुळे आम्हाला ती संधी भेटली त्याच्यासाठी. आणि आम्हाला ते कळालं की कसं मार्केटमध्ये तुम्ही कस्टमरसोबत बिहेव करायला पाहिजे किंवा त्यांना तुमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे ते त्यांना पटवून दिलं पाहिजे. हे सगळं शिकलो आम्ही ट्रेड एक्सपोमुळे. तुम्ही सांगताना म्हणला की कसं पटवून दिलं पाहिजे हे कळालं. कालपासून आलेला एखादा अनुभव आहे का, इथून चाललेला ग्राहक आहे आणि त्याला या ठिकाणी रियालिटीमध्ये प्रोडक्ट पटवून दिलं आहे आणि ते त्यानं घेतले? हो, झालंय तसं. काय केलं त्याच्यासाठी? त्यांना म्हणजे सांगितलं की तुमच्यासाठी हे कसं उपयोगी आहे आणि तुम्ही हे स्टोअर पण करून ठेवू शकता घरी. म्हणजे आम्ही हे भाकरी सोलापूरची आणली आणि ती म्हणजे इथं त्यांना विकतोय, तर त्यांना सांगितलं की तुम्ही हे स्टोअर करून शकता आणि तुम्ही स्नॅक्स म्हणून पण हे घरी यूज करू शकता. काय सांगशील, नाव काय तुझं, कितव्या वर्षात शिकते? पूनम, MBA सेकंड इयर. सेकंड इयरला. काय अनुभव आला कालपासून? अनुभव म्हणजे असा आहे की कस्टमर कसे हँडल करायचे आणि कस्टमरला कसं अट्रॅक्ट करायचं ते सगळं ऑलरेडी आम्हाला शिकवलेलं आहे मार्केटिंगमध्ये, पण इथं एक्सपिरियन्स घ्यायला भेटतोय आम्हाला. वर्गामध्ये शिक्षकांनी कसं अट्रॅक्ट करायचं शिकवलं होतं ते प्रत्यक्षात अनुभव. हो आला. काय टेक्निक वापरली? कसं कस्टमरला अट्रॅक्ट करायचं आणि कसं सेल करायचं आपला प्रोडक्ट ते समजलं. तर हा अनुभव जो आहे तो हा अनुभव प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच त्या ठिकाणी हे पूर्ण हा ट्रेड एक्सपो जो आहे तो ट्रेड एक्सपो आपण बघतोय. कृषीच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी, खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, आपण म्हणतो शेतकरी त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी हॉटेल तात्या यांचा सुद्धा एक स्टॉल जो आहे तो स्टॉल त्या ठिकाणी आहे आणि खरं तर खूप गर्दी आहे. मला खरं तर तिकडं त्या ठिकाणी जायला आवडेल. शेवटी ज्या ठिकाणी गर्दी आहे ती गर्दी आपण त्या ठिकाणी बघितली पाहिजे आणि ती गर्दी नेमकी कशासाठी आहे या ठिकाणी तरुणाईची. तर हा ट्रेड एक्सपो आपण त्या ठिकाणी बघताय की खवय्यांसाठी असणारी ही खवय्यगिरी आणि अगदी तरुणाई जी आहे ती तरुणाई त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होते. काय सांगताल, ट्रेड एक्सपो या ठिकाणी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात पहिल्यांदा त्या ठिकाणी आयोजित केला? नाही, चांगलं आहे की MBAच्या मुलांकडून एक चांगलं पुढाकार घेतला. आपण म्हणतो की हा ट्रेड एक्सपो बाहेर पंढरपूरमध्ये केला जायचा, परंतु आता कॉलेजमध्ये जेवढे इव्हेंट होतात त्यात वाताहत जास्त होणार आहे, जास्त गर्दी होणार आहे, 15 कॉलेजमधून स्टुडंट येतात. तर हा एक चांगला निर्णय म्हणतो की जे कोणी उद्योगधारक इथं स्टॉल टाकतात त्यांच्यासाठी एक मार्केटिंगची चांगली संधी स्वेरी कॉलेजने उपलब्ध करून दिली. तर ही चांगली संधी स्वेरीनं जे आहे ते स्वेरीनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. अनेक मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते मसाल्याचे पदार्थ, हॉटेल तात्या, रेडी टू कुक, आयुर्वेदिक, माडगं प्रीमिक्स. खरं तर माडगं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या आजारांवरती जे माडगं आहे ते माडगं त्या ठिकाणी काम करत होतं. तर असे वेगवेगळे जे ट्रेड एक्सपोच्या माध्यमातून जे आहेत ते हा आपण बघू शकताय की हा तेलाचा. आणि मला खरं तर कौतुक याचं आहे की तरुणाई आहे. तरुणाई म्हटलं का त्या ठिकाणी नाच गाणं आलं, डान्स आला, नृत्य आलं. मात्र शेवटी आपण महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो आणि आपली कृषीप्रधान संस्कृती आहे आणि कृषी क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूसुद्धा त्या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत, विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हे MBAचे विद्यार्थी आहेत ते MBAचे विद्यार्थी त्या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकताय की क्रांती सेल्स एजन्सीचा हा ट्रेड एक्सपोमधला स्टॉल जो आहे तो स्टॉल त्या ठिकाणी आहे. तर ही पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की इथून तिथपर्यंत अगदी शेतीशी निगडीत असणारी अवजारं आहेत,
शेतीशी निगडीत असणारे वेगवेगळी वाहनं आहेत. ही संपूर्ण गर्दी तुम्ही त्या ठिकाणी बघताय की युवा महोत्सवामध्ये जे नृत्याचं स्टेज आहे ते सोडलं तर सगळ्यात जास्त गर्दी जी आहे ती सगळ्यात जास्त गर्दी ह्या ट्रेड एक्सपोमध्ये जे आहे ते ट्रेड एक्सपोमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि खरं तर सोलापूर विद्यापीठाचा हा 19वा युवा महोत्सव एक वेगळ्या अंगानं त्या ठिकाणी पुढे जाताना आपल्याला दिसतो आहे. आणि ट्रेड एक्सपोसारखा MBAचं विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून स्वेरीच्या MBA डिपार्टमेंटच्या विभागाच्या वतीनं हा ट्रेड एक्सपो त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि आलेल्या तरुणाईचा उदंड प्रतिसाद या ट्रेड एक्सपोला मिळतो आहे. AB मराठी न्यूजसाठी कॅमेरामन गोपाल माळीसह मी समाधान काळे, पंढरपूरहून.